उरीतल्या दहशतवादी हल्ल्यात यवतमाळच्या वणीमधील नेरळपूरचा गावचे विकास कुडमेथे हे शहीद झालेत। उपचारादरम्यान वीरमरण आलेला विकास यांच्या पार्थिवावरती आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। 31 वर्षीय विकास 2008 साली डोगरा रेजिमेंटमध्ये दाखल झाले। 2 महिन्यांपूर्वीच त्यांची नियुक्ती काश्मीरला झाली होती। त्यावेळी ते आपल्या कुटुंबियांच्या भेटीसाठी आले होते आणि तीच त्यांची अखेरची भेट ठरली। विकास यांच्या पश्चात पत्नी, 8 महिन्यांची मुलगी, वृद्ध आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे। देशसेवेने भारावलेले विकास 12वी नंतर सैन्यात भरती झाले। गावातल्या अनेक तरुणांसाठी ते आदर्श होते। त्यांच्या हौतात्म्याची बातमी कळताच नेरळ पुरड गावाजवळ दुःखाचा डोंगर कोसळला। केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, पालकमंत्री संजय राठोड यांनी विकास यांच्या निधनावरती दुःख व्यक्त केलंय। पाकिस्तानी दहशतवादी कृत्याचा बिमोड केलाच पाहिजे अशी मागणी नेरळ पुरड ग्रामस्थांनी सरकारकडे केली आहे। नेरळ पुरड यवतमाळमधले हे गाव आपण बघू शकतो। विकास कुडमेथे यांना वीरमरण आलेलं आहे। त्यांच्या घरची ही दृश्य बघू शकतो। उरी इथल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये ते धारातीर्थी पडले। देशाभिमान आणि देशावरती झालेला हल्ला परतवून लावताना त्यांना वीरमरण आलं। यवतमाळची हे थेट दृश्य बघतो। नेरळ पुरड या त्यांच्या मूळ गावी विकास कुडमेथे यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। अंत्यसंस्काराची तयारी यवतमाळ येथे सुरू आहे। मात्र आपण बघतो आहोत संपूर्ण गावावरती एक शोककळा पसरली आहे। कुठेतरी एक स्वाभिमानाचा ऊर्त भरून आलेला आहे। मात्र त्याचप्रमाणे आपला वीर सुपुत्र आपल्यातून दूर गेला याचं दुःख कोणीच समजू शकत नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।